बगले बागो तरी बदमाशी तुम्हाला मारून टाक ना. डायलॉग बोलताय. मित्रांनो, कारण आज आपला हा व्लॉग आहे खूप मजेशीर होणार आहे. कारण या व्लॉगमध्ये आपण जो महेश कोठारे निर्मित दिग्दर्शित जो पिक्चर होता झपाटलेला, त्या झपाटलेल्या पिक्चरची डायलॉग आपल्याला आता संपूर्ण पिक्चरची स्टोरी सांगणार आहे. तो पूर्ण स्टोरी नाही, डायलॉग बोलणार आहे तो. आणि तुम्हाला ती डायलॉग आवडतीलच, कारण आवडण्याजोगी तो बोलणार आहे. युवराज कसला विचारत होता? नाही, माझे विचारत होतो. असू दे, मी असंच विचारत असतो मित्रांनो. काय मला टेन्शन असतं, टेन्शनमध्ये मी इथं असतो तर मला जगाचा विचार, मी डोक्यामध्ये जगाचा विचार सुरू असतो. आता कुठं हे आदरणीय चुलते साहेब काय लक्षात आलं नाही. सांग सर. कळालं का? असा मोबाईल दे. चेहरा लय मोठा दिसतो, लांबनच तोंड लय मोठं दिसतो, लांब. म्हणे की असं का? हात अवघडला म्हण. हात कुठलं मोठ्यानं म्हण की, मोठ्या आवाज. रिटर्न नवीन काय एंट्री घेते बाबाला, एंट्री घेते. अरे मोठ्या रे, ऐकू आहे. तो पिक्चर चालू केलायस काय एड करायला लागलाय? नाही, लक्षाच्या घरात एंट्री घेते बरोबर. म्हणजे एंट्री कधी लक्षाच्या घरात येतोय, म्हणजे मुंबईत आले बॉक्स मध्ये येते त्याची छाती बसते पावला लक्ष. लक्षाचा आत्मा आहे आणि माझा थांब की. लक्षाचा आत्मा बाहेर रे. तरी वाटत नाही जसा कुणी बाहुल्या तसा होता आहे. गंगे एखादं गाणं मग की गाणं म्हणून बगले बागो तरी बदमाशी. अगं काय करतो का गंगे, ते भूकंप झाल्यासारखं वाटतंय, दुसरं काय तर बदमाश आहे. येऊन बट स्वाहा. बगले भागो तरी येऊन बट स्वाहा. लक्ष गंगे अशी करायला तू दादा म्हणजे तू कधी आला इथे? पडून राहा लक्ष, पडून राहा. मी मंत्र म्हणतो आणि काय करतो. कुठला मंत्र झालं झालं. तुझा आत्मा बाहेर, माझा आत्मा आत. म्हणजे हो माझ्या आईनं मला अंगारा दिला, काय करू शकणार नाही. करून टाकलं मस्त आहे. पडून राहा, शांत पडून राहा. पगले बागो बदमाश आहे. अरे भावला काय करतो, कसा करतो भावला, कसा करतो भावला घेऊन तो खाली येतो, जिन्यावरून खाली येतो आणि कपाटात लॉक करतो. त्यानंतर ती गंगे आल्यानंतर गंगेला कळतं की या लक्ष
तिथनं घाबरलेला गंगेच्या आईला कळतं की लक्ष अगदी घाबरलेला आहे. लक्षाची आई त्याला पाहते करत आहे आणि ते एकदम भामावून मला? झाला असतो. लक्ष कपाळात कोंड अगदीच घाबरलेला नाही. असतो. अशा प्रकारचा सीन. अरे आता का थांब काल कुठं मला अननोन नंबर नाही मला ते ओम बघणे बागो धरे बदमास एवढे तुला मी तू 47 नंबर सांगितलं तेव्हा मी केलता घेतलं लागला नाही मला तो. भीम क्लीम ओम भट स्वाहा फुस हे झालं. काय आज बरं फोन